आपण सुरू ठेवूया। बीडच्या वडवणीतील न्यायालयात सरकारी वकिलांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। विनायक चंडेल असं मृत वकिलांचं नाव आहे। सत्काराची शाल वापरून गळफास घेतल्यानं परिसरात खळबळ। आत्महत्येचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट आहे। प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाची धारदार शस्त्रानं वार करत हत्या। घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार। बीडच्या परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील ही धक्कादायक घटना आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासन दखल घेत नसल्याची तक्रार। आरपीआय आठवले गटाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या पाण्यात कागदी होड्या सोडून गांधीगिरी आंदोलन। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या महामार्गावर तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी खड्डे। या विरोधात बिनाकी गावाजवळ ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन। अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 40,000 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी संपावर। यापूर्वी 36 दिवस केलेल्या कामबंद आंदोलनानंतर शासनानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अद्यापही नियमित सेवेत न घेतल्यानं 40,000 जण बेमुदत संपावर। नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस। मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण का नाही? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा सवाल। रील्स बनवताना निष्काळजीपणामुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। वेगानं ट्रॅक्टर चालवत मोबाईलवर रील बनवणं त्याला महागात पडलं। ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू। कर्नाटकातील हसन येथील ही घटना। नवी दिल्लीतील शाळांना परत एकदा धमकी मिळाली आहे। एकूण 6 शाळांना धमकी मिळाली तर पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर असून तपासणी करत आहे। खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या बैठकीला हजेरी। विशेष म्हणजे महायुतीत असूनही अजित पवार कधीही संघाच्या बैठकीला हजर राहत नाहीत। हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा फोटो लावलेल्या संघाच्या बैठकीत सुनेत्रा पवार या फोटो दिसत आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। Z+ सिक्युरिटीची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। भारतानं इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजेच RRBM अग्नि 5 ची यशस्वी चाचणी केली आहे। ही चाचणी ओडिशातील चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमधून करण्यात आली। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात सैन्याच्या ताफ्यावर मोठा हल्ला। 25 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। तहरीक-ए-तालिबाननं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। इस्रायलनं वेस्ट बँक क्षेत्रात वसाहती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे येथील भूभाग 2 भागांमध्ये विभागला जाणार। पॅलेस्टाईन देशाच्या निर्मितीला यामुळे कायमचा हरताळ फासला जाणार आहे। अटलांटिक महासागरात पुढील 48 तासांसाठी हाय अलर्ट जारी। वादळाच्या प्रभावामुळे समुद्रात सुमारे 20 फूट उंच लाटा उसळू शकतात। इंडोनेशियातील अनेक भागांना पुराचा तडाखा। कापुआस रिजन्सीमधील रहिवासी भाग पाण्याखाली गेलाय। लोकांनी त्यांच्या घरांच्या छतावर आश्रय घेतला। अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील महामार्गावर टेस्ला गाड्या घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या ट्रेलरला अचानक आग लागली। या आगीत 7 वाहनं जळून खाक झाली आहेत। रशियाचा युक्रेनच्या सुमी प्रदेशावर हल्ला। ड्रोनद्वारे केला निवासी भागात हल्ला। या हल्ल्यात 14 लोक जखमी झाले। स्फोटांमुळे अनेक इमारतींना आग लागली। अमेरिका भारत संबंध तुटण्याच्या मार्गावर। संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचा ट्रम्प प्रशासनाला इशारा। तर चीनला रोखायचं असेल तर भारताशी संबंध मजबूत करावे लागतील। निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं।